आमच्या बूथ लेवलवर सुद्धा तिथे आम्ही आक्षेप नोंदवले होते. असे काही आक्षेप नोंदवले का की ज्याचे येणार नाही की मतदान नाही. एक लक्षात घ्या की ज्यावेळी मतदार त्या ठिकाणी बूथ एजंट आक्षेप नोंदवतो त्यावेळी थांबवलं जातं. काही ठिकाणी त्यांच्या लोकांनी घोडी करून जाणीवपूर्वक करूनही घेतलंय. काही ठिकाणी जाणीवपूर्वक आमच्याही बूथ एजंटला दबावात आणण्यात आलंय, त्याला बाहेर पाठवण्यात आलं. असे प्रकार घडले. याचा अर्थ पण हे सिद्ध करण्यासाठी माझी माननीय उच्च न्यायालयाकडे मागणी आहे की आम्हाला सीसीटीव्ही फुटेज देण्यात यावं. म्हणजे एक मतदार किती वेळा त्या मतदान केंद्रामध्ये गेला, एक वेळा गेला तर तो त्याचं मतदान करून आला समजून घेता येईल. पण तो जर वारंवार त्या मतदान केंद्रावर संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत जे मतदान चाललं असेल, जर 4, 5, 10 वेळा एक मतदार जात असेल तर निश्चितपणे कुठंतरी पाणी मुरतंय आणि नक्कीच बोगस मतदान झालेलं आहे. इथलंच धरून तुम्ही म्हणता की एक मतदार 4 वेळेस जर गेलेला आहे, तिथले जे ऑफिसर्स होते पोलिंग एजंट वगैरेच्या व्यतिरिक्त जे सरकारी यंत्रणेतले